तर मंडळी, नवीन भागात तुमचं स्वागत आहे. मागच्या वेळेला आपण मार्केटचा अभ्यास केला होता आणि मार्केटच्या अभ्यासामध्ये आपण 5 कंपन्या शोधून त्यातल्या अ, वेगवेगळे त्यांचे गुणधर्म लिहिलेले होते त्या प्रॉडक्ट्सचे, आणि आपणही असंच प्रॉडक्ट बनवायचा म्हणून आपण ठरवलं होतं. तर ते करण्यासाठी आपण जे काही लेखाजोखा घेऊन जे काही पेपर तयार होतो जो, त्याला म्हणतात बेंचमार्क स्पेसिफिकेशन. म्हणजे आपलं जे स्वतःचं प्रॉडक्ट आहे. आता हे सगळे 4-5 प्रॉडक्ट्स पाहिल्यानंतर आपलं स्वतःचं प्रॉडक्ट कसं असेल हे मांडण्यासाठी आपण जो पेपर बनवतो, त्या पेपरला म्हणतो आपण बेंचमार्क स्पेसिफिकेशन. अर्थात ह्या बेंचमार्क स्पेसिफिकेशनसाठी आपल्याला काय लागेल, तर आधी आपण जो डेटा काढलेला आहे सगळा तो याचा तुलनात्मक अभ्यासाचा, तो घ्यायचा. त्यातलं तुम्हाला वाटतं तसं त्यातले ठराविक गुणधर्म तुम्ही घ्यायचे. अर्थात यापूर्वी तुम्हाला एक कल्पना पाहिजे, की तुमच्याकडे काय-काय बनू शकतं. तुम्हाला काय-काय उपलब्ध होऊ शकतं. तुम्हाला बाजारातून कोणकोणतं मटेरियल मिळू शकतं, हे तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही बेंचमार्क स्पेसिफिकेशन्स मांडले, की बऱ्याच वेळेला ते चुकू शकतात. बऱ्याच वेळेला ते वेगळे असू शकतात प्रत्यक्ष होण्याच्या पूर्वी. म्हणून तुम्ही आधी जरी बेंचमार्क स्पेसिफिकेशन्स मांडले तरी काही फरक पडत नाही. त्यानंतर मग गणित करताना तुम्हाला लक्षात येतं, की हे असंच असणार आहे की नसणार आहे, आणि मग तुम्ही ते पुन्हा एकदा त्याला रिव्हिजिट करून पुन्हा एकदा पुनर्भेट देऊन तुम्ही ते तपासू शकतात आणि रिपेअर करू शकतात. आता काय करायचं, की हे बेंचमार्क स्पेसिफिकेशन्स मांडायचे आणि हा कागद रिव्ह्यू करण्यासाठी जो कोणी विकणार आहे, जो कोणी विकत घेणार आहे, त्याच्याकडे न्यायचा असतो, की बाबा रे, हे असंच पाहिजे ना म्हणून. तर तो रिव्ह्यू महत्त्वाचा असतो मात्र. तर आपण आता बेंचमार्क स्पेसिफिकेशन्स कसे मांडायचे हे पाहूया. पण त्यापूर्वी मंडळी, व्हिडिओला लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ, मराठी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत करा. त्यामुळे आपल्या सगळ्यांचाच फायदा त्यामध्ये होईल. नमस्कार. धन्यवाद. हां, तर हे आपलं आधीचं कंपॅरिझन शीट आठवतंय? आपण वेगवेगळ्या कंपन्या घेतल्या, त्यांचे पॅरामीटर्स घेतले आणि त्याच्याप्रमाणे वेगवेगळ्या कंपन्यांचं लेखाजोखा मांडला. आता रेटेड मॅक्सिमम कॅपॅसिटी आमच्या गाडीची आहे समजा 500 kg ठेवली मी. बरोबर. आता ही आपण काय म्हणूया, माय कार म्हणूया सध्या. माय कार, माय रिक्षा. काय माय रिक्षा आहे ना आधीच, मेरी रिक्षा आहे. मग याला काय म्हणू, मेरी रिक्षा सबसे निराली, त्याला काय म्हणायला पाहिजे, से बघा तुम्हीच एक छानसं नाव द्या काहीतरी. मी म्हटलं फुलराणी. फुलराणी म्हटलं मी. आता तिचं काय आहे, मी घेतलं 500 kg. नंबर ऑफ व्हील्स ऑब्व्हियसली 3 घेतले. आता मी काय केलं, फ्युएल टाईप, बॅटरी. आता ह्या सगळ्या गोष्टींचं असं आहे, की फिजिबिलिटी म्हणजे तुम्ही बनवू शकता की नाही, तुम्हाला या सगळ्या वस्तू उपलब्ध आहेत की नाही, हे साधारणपणे माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला बॅटरी कोणती मिळणार आहे, तुम्ही कोणती टेक्नॉलॉजी वापरणार आहात बॅटरीची, थोडंफार तरी आधी कल्पना पाहिजे. आणि हे तुम्ही मांडल्यानंतर मग त्याचा अभ्यास करून तुम्ही वेळोवेळी ते बदललं पण पाहिजे. जशी तुमची टेक्नॉलॉजी बदलू शकते किंवा इटरेशन्स येऊ शकतात. इटरेशन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अजून मार्ग असतात बनवण्याचे, तंत्रज्ञानाचे. तसे जर तुम्ही बदलले तर तुम्ही ते इथे नोंद केली पाहिजे. त्यामुळे हा पेपर जो आहे तो डायनॅमिक असतो, चेंज होणारा असतो शेवटपर्यंत, जोपर्यंत डिझाईन तुमचं कास्ट होत नाही. टायर टाईप तुम्ही ह्या गाडीला, आता तुमची रस्त्यावर धावणार असेल तर तुम्ही न्यूमॅटिक घ्याल, बरोबर की नाही? म्हणजे हवा भरायचे. तुम्ही ओव्हरऑल लेंथ, आता तुमच्या गाडीची ओव्हरऑल लेंथ किती असेल, तुम्ही काय ठरवलं की माझी गाडी खूप लांब नको, खूप छोटी नको, सगळं मान्य आहे. मागे सामान पण राहिलं पाहिजे आणि
तुम्हाला कम्फर्टेबली बसता पण आलं पाहिजे. हँडल असतील, असे हँडल असतील मोटरसायकलसारखे त्या गाडीचे, किंवा तुमचं असं स्टिअरिंग असेल, तेही तुम्हाला ठरवायला लागेल. त्याच्यामुळे तुमची साधारणपणे तुमची लांबी ठरलेली असेल. तुमची लांबी समजा, हे मी जरा जास्तच लिहिली मागच्या वेळेला. तुमची लांबी समजा 2 मीटर असेल. ती मागच्या वेळेला यांची सगळ्यांची घेतली, ती मी जरा जास्तच घेतली. 2 मीटर लांबी पुरे होते. एका माणसाला बसायला किती 400 आणि मागे अजून 500 वगैरे वगैरे. ते 2 मीटर पण खूप होईल, मी म्हणतो 1.5 मीटर खूप झाली. विड्थ विड्थ मी समजा मी घेतली 400. हं. आणि सीट हाईट सीट हाईट माझी 800 घेतली. मी मी इंडियन माणसं आहेत, बुटकी आहेत, आणि त्यांचे पाय टेकले पाहिजेत खाली. आणि 700, 750, 800 खूप झाली. त्याच्यानंतर टोटल हाईट झाली. आता इथे एक सायकल आहे, याची टोटल हाईट एक साधारणपणे 2 मीटर दिसतंय मला, पण तरी 2 मीटर नाही, 1.5 मीटर आहे. आता मी अजून पुढे काय घेतलं, ड्राईव्ह, फ्रंट आणि रियर. हां, आता ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की मला हल्ली काय होतंय, की हल्ली ट्रान्स चांगले मिळतात. ट्रान्स म्हणजे असं आहे, की बॅक साईडला ॲक्सल असतो आणि त्यात दोन्ही व्हील मागच्या साईडचे त्यात बसतात आणि त्यालाच मोटर अटॅच करता येते. त्याला ट्रान्स म्हणतात. पूर्वी काय असायचं, असं प्रोपेलर शाफ्ट असायचा, आणि तुमचं इंजिन वगैरे लागलं की तिथून असा एक शाफ्ट यायचा, कार्डन जॉईंट त्याला असायचा, आणि तो कार्डन जॉईंट त्या डिफरेन्शियलला फिरवायचा. हल्ली डायरेक्ट मोटर लागू शकते, त्याला ट्रान्सॅक्शन म्हणतात. ते बहुतेक इम्पोर्टेड असतात, पण तसे मिळतात आता. त्याच्यामुळे मागच्या चाकावरती तुम्ही ड्रायव्हिंग घेऊ शकतात. तर म्हणजे त्याला म्हणतात रिअर. अच्छा, आता थ्री व्हीलर जे असतं ते पूर्वी तुम्ही पाहिलं असेल, रिक्षा फ्रंट ड्रिव्हन पण असायची. पण फ्रंट ड्रिव्हनला एक असं होतं, की थोडीशी इफिशियन्सी कमी पडते, गाडीची पूल कमी पडतो. म्हणून मग तुम्ही म्हटलात, की तुम्हाला अवेलेबल आहे म्हणून तुम्ही रिअर घेतलं, रिअर ड्रिव्हन गाडी घेतली. त्याच्यानंतर व्हील बेस तुम्ही निवडायला पाहिजे, की तुमचा व्हील बेस किती मिळतोय तुम्हाला. जर तुमची फक्त 1.5 मीटरची लांबी आहे, तर तुमचा व्हील बेस साधारणपणे 1200 ते 1 मीटर मध्ये बसायला पाहिजे तुमचा. 1200, 1250 मध्ये. त्याच्यामुळे काय होतं, की व्हील बेस जर समजा छोटा असेल, तर तुमची वळण त्रिज्या कमी भरते, आणि मग कमी जागेमध्ये तुम्ही वळवू शकलात गाडीला, तर तुमच्या मार्केटमध्ये चांगली गाडी म्हणून ओळखली जाते. व्हील बेस जितका कमी, तितकं मात्र गाडीच्या पुढच्या चाकावरती भार कमी असतो. त्याच्यामुळे स्टिअरिंग जरी छान चालतं, तरी कधी कधी गाडी उचलण्याचा धोका असतो. म्हणजे समजा तुम्ही मागच्या व्हीलच्या मागच्या साईडला जर जास्त वजन ठेवलं, तर पुढचं चाक उचललं जाईल. त्याच्यामुळे तो धोका पण असतो. त्याच्यामुळे व्हील बेस ही तशी विचार करून, गणित करून करण्याची गोष्ट आहे. लक्षात घ्या. आज तुम्ही लिहिलं असेल तिथं, की व्हील बेस तुमचा किती असणार आहे, पण तो वेळोवेळी तुम्हाला पुन्हा पुन्हा भेट द्यायला लागेल. व्हील ट्रॅक तुमचा हार्डली 350 आला तुमचा. व्हील ट्रॅक म्हणजे 2 चाकांमधली रुंदी. ते आता तुमचा ॲक्सल जसा मिळतो त्याप्रमाणे तुमचा आहे. ॲक्सल कस्टमाइज करता येतो, पण ही गोष्ट फारशी बदलण्यासारखी नसते वेळोवेळी. आणि कारण की त्यामध्ये तुमचा कंप्लीट गाडीचा लेआउट तयार झालेला असतो. टायर डायमीटर तुम्ही किती म्हटलात बरं? तुम्ही म्हटलात 400. आता टायर डायमीटरवरती टॉर्क असतो अवलंबून. मॅक्सिमम स्पीड ही एक क्रिटिकल गोष्ट आहे. आणि तुम्ही म्हटलात, की मार्केटमध्ये सगळ्यात जास्त माझा स्पीड पाहिजे म्हणून तुम्ही 22 घेतला. तुम्ही म्हटलात अनलेडनला तुमचा स्पीड खूप छान पाहिजे, 35 घेतला. आता पहा, याच्यावरती पॉवर अवलंबून आहे. ग्रेडॅबिलिटी ग्रेडॅबिलिटी तुम्ही म्हणालात, की तुमच्या गावामध्ये फारसे चढउतार नाही आहेत. मग ठीक आहे, खूप मोठं आव्हान स्वीकारू नका तुम्ही, 12च घ्या. अनलेडनला तुम्ही ठीक आहे, थोडी जास्त घेतली, अगदी 20 घेतली. आता मोटरची पॉवर आली तुमची. मोटरची पॉवर एक बाकीचे जे आहेत ते. पण इथे मात्र तुम्ही
पूर्णपणे गणित केलं पाहिजे आणि त्या गणिताप्रमाणे यायला पाहिजे. तर पुढच्या भागात आपल्याला ही सगळी गणितं करायची आहेत आणि मग बेंचमार्क स्पेसिफिकेशनमध्ये तुम्हाला ती गणितं मांडायची आहेत. म्हणून तुम्ही आज फक्त मांडून ठरवत की 1.1चं तुमचं KW आहे. तर पुढच्या भागात आपण ही गणितं पाहणार आहोत सगळी. मोटर टाईप तुम्ही AC घेतला, कारण की सगळेच जण AC घेतात आता, आणि म्हणून तुम्ही AC फिक्स केलं. मोटर ड्युटी तुमची S2 म्हणजे काय ते तुम्हाला सावकाश मी सांगेन पुढच्या भागात. बॅटरी व्होल्टेज बाकीचे 48 व्होल्टेजला आहेत, तुम्हीही 48 व्होल्टला जावं. बॅटरी कॅपॅसिटी बाकीचेही 100 AHच्या जवळपास आहेत. कोणी एकदमच 180 AH, कोणी 225. तुमच्या गावात फिरायला तुम्हाला 100 AH पुरे होतात. बॅटरी टेक्नॉलॉजी तुम्ही घेतलेली आहे लिथियम आयन. आता लिथियम आयनमधली तुम्ही अजून कोणती घ्यायची आहे ते मी पुढच्या भागात तुम्हाला कळवतो. बरोबर. तर मंडळी, अजून बऱ्याच गोष्टी असतील त्यामध्ये, पण साधारणपणे हे असतात आपले बेंचमार्क स्पेसिफिकेशन्स. आणि बेंचमार्क स्पेसिफिकेशनमध्ये तुम्हाला तुमचा आलेख मांडता येतो. ह्या आलेखावरून पुढची गणितं करायची आहेत आपल्याला, कारण की पुढे आहे कन्सेप्ट जनरेशन. आणि कन्सेप्ट जनरेशनला ह्या फिगर्स जे आहेत, हे आकडे जे आहेत, ते तुम्हाला पहिल्यांदा फायनल करायला लागतील. आणि म्हणून तुम्हाला या फुलराणीचे पॉवरचे कॅल्क्युलेशन्स पुढच्या भागात बघायला मिळतील. त्याच्यामुळे पुढचा भाग चुकवू नका, क्रिटिकल भाग आहे. पॉवर कॅल्क्युलेशन्सला आपण हात घालूच त्याच्या आधी व्हील बेस वगैरे वगैरे ह्या गोष्टी सगळ्या समजून घेऊया आणि आपण मांडूया कागदावर की तुमची गाडी कशी असेल. अच्छा, ज्या मंडळींनी लाईक केलं नसेल, जरूर लाईक करा, व्हिडिओला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त पसरू द्या. जास्तीत जास्त मुलांना, मराठी मुलांना याचा फायदा होऊ द्या. धन्यवाद मंडळी. नमस्कार.